विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 च्या मुलांसाठी बॅच लॉन्च करायची आहे. तुम्ही 2026 मध्ये जी मुलं सीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी मी आज बॅच लॉन्च करतोय. सांगू का याची सुरुवात केव्हा झाली? कोविडच्या काळात. 2020 साली आमची पहिली बॅच होती. मी तुम्हाला सांगू का, पहिल्या बॅचचाच एवढा जबरदस्त रिझल्ट होता की विचारूच नका. व त्यानंतरच्या बॅचचा रिझल्ट तोही अतिशय छान होता. गेल्या 4-5 वर्षात ना जवळ-जवळ 15,000 पेक्षा जास्त मुलं आपल्याला कोर्समध्ये ऑनलाईन जॉइन होते. आणि सांगू का 2025 च्या बॅचमध्ये तर अशी कितीतरी मुलं होती, की ज्याचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण माझ्याकडे पहिला ऑनलाईनला होती आणि त्यांनी छोट्या भावासाठी सुद्धा कोर्स पर्चेस केला होता. बरं यावर्षी बरं 2020 पासून 2026 पर्यंत खूप बदल झालेले आहेत. बरं या माझ्या प्रवासात यश आराध्य असेल, समीर शेख असेल, आर-जी सर असतील, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर असतील. ॲक्चुअली मला सांगू का ह्यांच्याशी सतत एक वेगळाच यांच्याकडून मला एक सपोर्ट मिळाला नेहमी म्हणूया आपण. ओके. बरं आता मुद्दा महत्वाचा आहे. मग बॅचेस यावर्षी नक्की कोणत्या आहेत हे मला अगोदर एक्सप्लेन करू देत तुम्हाला. शांतपणे लक्षात घ्या, की आपल्याकडं साठी म्हणजे 11th स्टँडर्डचे जे 24-25 टॉपिक आहेत ते टॉपिक आणि 12th स्टँडर्डचे सगळेच टॉपिक एम-सी-क्यू साठी आपला एक क्रॅश कोर्स असतो आणि या क्रॅश कोर्सची फी आपण 3000 घेतोय. मग या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, की 11th चे सगळे टॉपिक, 12th चे सगळे टॉपिक, त्याचे पी-वाय-क्यूचे लेक्चर्स म्हणूया आपण, त्याचे टेस्ट म्हणूया आपण, या सगळ्या तुम्हाला ह्याच्यात मिळणार आहेत. फायनल फुल लेंथ मॉक टेस्ट तर दिवाळीपासूनच आपण स्टार्ट करणार आहोत बरं का, लक्षात घ्या. दिवाळीपासूनच फुल लेंथ मॉक टेस्ट सुरू असणार आहे त्याच्यावरती. खूप काम करावं लागणार आहे तुम्हाला आणि मला सुद्धा. गेल्या वर्षी 13 फुल लेंथ मॉक टेस्ट झाल्या आमच्या. खूप छान झालं. यावर्षी ते टार्गेट मला अजून वाढवायचं आहे. बरं, संघर्ष बॅच ही जी आपली बॅच असते, त्यात फिजिक्स, केमिस्ट्री बोर्डची तयारी करून घेतली जाते. त्यातले लेक्चर थोडेसे लेंदी असतात. कारण मला त्यातल्या आता ह्या बॅचमध्ये सुद्धा बरं का मी तुम्हाला सांगतो डिटेल लेक्चर्स घेतले जातात. फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री बरं का, मॅथ्स नाही. कारण माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, की जेव्हा साठी आपण मॅथ्सची तयारी करतोय ना, तेव्हा इथं सेपरेटली पुन्हा बोर्डसाठी घ्यायची गरज नाहीये. पण YouTubeवर माझ्या प्लेलिस्ट आहेत. डिफरन्शिएशन तयार आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह व्हिडिओज आहेत. डिफरन्शियल इक्वेशन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. सगळे इम्पोर्टंट टॉपिक आहेत ना मॅथ्सचे आणि उरलेले काही टॉपिक असतील तर यावर्षी YouTubeवर मी फ्री मॅथ्स देणार आहे. तर संघर्ष बॅच पण आपण 3000 ला प्रोव्हाईड करतो लक्षात घ्या. आणि यावर्षी माझ्या काय लक्षात आलंय, की संघर्ष बॅचचं 3रं वर्ष असणार आहे. ओके. मुलं फिजिक्सची तयारी करताना चुकतात कुठं माहितीये का? की बोर्डसाठी म्हणून ना थियोरेटिकल पार्ट जास्त करत बसतात आणि न्यूमेरिकलमध्ये खूप मागे पडतात. मी तुम्हाला सांगतो हे सगळं बदलायचंय. जर तुम्ही फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचं एकूण एक लेक्चर व्यवस्थित जर बघितलं, फ्री लेक्चर्स आहेत ते बघून घ्या तुम्ही. तर त्या लेक्चर्समध्ये तुमच्या लक्षात येईल, की आपण एवढं परफेक्ट घेतलंय, की फिजिक्स न्यूमेरिकलचा फायदा तुम्हाला साठी 100% होणार. टेक्स्टबुक मधले सॉल्व्हड प्रॉब्लेम डिटेल घेतलेत. मी घेणार आहे अजून सगळे टॉपिक. टेक्स्टबुक मधले एक्सरसाइज मधले क्वेश्चन सगळे घेणार आहे आपण. मग अशा रीतीने जेव्हा फिजिक्सचे 16च्या 16 टॉपिक सेमीकंडक्टर मध्ये सुद्धा न्यूमेरिकल आहेत. जेव्हा 16च्या 16 टॉपिकचे न्यूमेरिकल परफेक्ट घेऊ ना, तर मध्ये 30 ते 35 मिनिमम मार्क मिळालेच पाहिजेत तुम्हाला हे लक्षात घ्या. बरं त्याचबरोबर ऑर्गॅनिक का सेपरेटली संघर्ष मॅचमध्ये होत नाहीये का ते? होतंय, होतंय. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ऑर्गॅनिक मला फार वेगळ्या पद्धतीनं घ्यायचंय. काय रिझन आहे याच्या पाठीमागं? 4. 100 पैकी 4 ते 5च मुलं अशी आहेत, की ज्यांना ऑर्गॅनिक जमतं परफेक्ट. बाकीचे खूप मागे पडतात. नाही होत. मला सगळ्यांनाच पुढे आणायचं लक्षात घ्या आणि म्हणून ही बॅच आणि याची किंमत आपण 1500 ठेवली आहे आणि त्याला थोडासा डिस्काउंट दिलेला आहे. ₹200-300 1200 लाच आपण ती देतोय. पण ही सगळी जी आहेत ना 7500 एवढीची कॉस्ट होते ना लक्षात घ्या. पण जर तुम्ही व्हिजन बॅच घेतली असेल, तर त्या व्हिजन बॅचमध्ये ह्या सगळ्याच बॅचेस तुम्हाला मिळणार आहेत आणि व्हिजन बॅचेसची एकत्रित किंमत फक्त 4500 आहे. न्यूमेरिकल बॅच व्हिजन बॅचमध्ये तुम्हाला मिळणारच आहे. ऑर्गॅनिक ते पण त्याच्यात असणारच आहे. संघर्ष ती सुद्धा मी ठरवलंय, की व्हिजनमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करायचंच आहे लक्षात घ्या आणि याची किंमत फक्त 4500 असणार आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला जवळ-जवळ हे सगळं 50% ऑफमध्येच तुम्हाला मिळतंय हे लक्षात घ्या. बरं, आता नक्की काय करणार आहे माझा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. ओके. आता शांतपणे लक्षात घ्या, की व्हिजन बॅच ज्यांच्याकडे आहे ना,
केमिकल बॉन्डिंग एक टॉपिक राहिलाय आमचा, नाहीतर फंक्शन आता सुरू झालेलं आहे. मग ऑलमोस्ट सगळं संपेल. मग मी काय करतोय बघा, तुम्ही आता नवीन माझ्याकडे बॅच परचेस करणार. ओके. मग मी सांगतोय पर वीक म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट जी होणार आहे, ती 11th टॉपिकवर होणार आहे. ओके. मग मी त्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला सगळे प्रोव्हाईड करणार आहे. 11th आमचं तर व्हिजनलाचं झालंय ना, ते व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे आणि मी पहिली टेस्ट ओके. नेक्स्ट जो संडे येईल, ती पहिली टेस्ट असणार आहे ट्रिग्नोमेट्री 2 वरती. हां, ट्रिग्नोमेट्री 2 सीईटीचा टॉपिक आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यात तुम्हाला काय करायचंय, की मी जे ऑलरेडी व्हिडिओज घेतलेत, ते तुम्हाला करायचे आहेत आणि त्याच्यावर टेस्टची तयारी करायची आहे. 11th स्टँडर्डचं बोलतोय. एका आठवड्यात 1 टेस्ट होणार म्हणजे 1 टॉपिक होणार 11चा. हा करणं गरजेचं आहे. पण रेग्युलर मी तुम्हाला सांगतो, की सोमवारी म्हणजे 5 तारखेला आपला कोर्स टीचिंग स्टार्ट होणार आहे आणि सोमवारी पहिलं लेक्चर असणार आहे सॉलिड स्टेट. ओके. पहिलं लेक्चर कोणतं असणार आहे? सॉलिड स्टेट. तो व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके. त्याचबरोबर मी तुम्हाला एक्सप्लेन काय करतोय ते नीट लक्षात घ्या, की ऑर्गॅनिक आणि फिजिक्स ही जी फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिकची बॅच आहे ना, ह्याच्यावर अल्टरनेट लेक्चर असणार आहेत. म्हणजे आता फिजिक्सचा रोटेशनल डायनामिक्स आपण कंप्लीट केलाय. त्याचे व्हिडिओ मी फ्री करतोय सगळे तुम्हाला ॲज अ डेमो लेक्चर्स बघायला मिळतील बॅचमध्ये बघा. त्याच्यानंतर तो टॉपिक संपलाय ना, आता सोमवारपासून मला ऑर्गॅनिक स्टार्ट करायचा आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग एक आठवडाभर जवळ-जवळ तो टॉपिक चालणार आहे. त्यात मग मला सीईटीचे प्रश्न पण त्यातच कव्हर करायचे आहेत. बोर्डला आलेले प्रश्न पण तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं मला परफेक्ट त्यात घ्यायचं आहे लक्षात घ्या. जेणेकरून ऑर्गॅनिकचे रिएक्शनचे जे 10 मार्क असतात ना, मला क्लिअरली एक्सप्लेन काय करायचंय तुम्हाला, की ऑर्गॅनिकमध्ये फिजिक्स न्यूमेरिकलमध्ये टेक्स्टबुक न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिकमध्ये रिएक्शन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, भरपूर रिएक्शन, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, डिटेल सगळं घेतलं जाणार आहे. कॉन्फिडन्स लेव्हल एकदम हाय लेव्हल असणार आहे. सोमवारचं ऑर्गॅनिकचं लेक्चर पण तुम्हाला फ्री मिळेल. ओके. बरं, आता हे अल्टरनेट डेला मिळणार तुम्हाला माहित आहे. मग सोमवारी सॉलिड स्टेट पण स्टार्ट होईल. मग जेव्हा सॉलिड स्टेटचा टॉपिक संपेल, मग कदाचित त्यानंतर मी मॅथ्सचा एखादा टॉपिक सुरू करेन. म्हणजे अल्टरनेट असणार आहेत लक्षात घ्या. म्हणजे रोज एकच. रोजच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स नाहीये. रोज 4-4, 5-5 तास नाहीये. सॉलिड स्टेटचा व्हिडिओ मॅक्सिमम 30 मिनिटाचा असेल. ऑर्गॅनिकचा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ. मला माहिती आहे, ऑनलाईन कोव्हिडच्या काळात मुलांना पूर्ण वेळ असायचा. दिवसभर सगळं त्यांना जमत होतं लक्षात घ्या. आता ते पॉसिबल नाहीये. आणि माझी बॅच मग तुम्ही म्हणाल, "सर एवढ्यानं होईल का?" अरे होणारं. दिवाळीपर्यंतचा माझा प्लॅन तयार आहे. पण मी तुम्हाला सोमवारीच वीकली प्लॅन देईन. म्हणजे सोमवारच्या पहिल्या आठवड्यात प्लस सॉलिड स्टेट तर कंप्लीट होणारच. त्याचबरोबर ट्रिग्नोमेट्री 2 ची तुम्ही तयारी सुरू करणार आहे. या आठवड्यात ते कंप्लीट करणार आहे लक्षात घ्या. म्हणजे 2 टॉपिक झाले लक्षात घ्या. 2 टॉपिक आणि आठवड्यात 2 टॉपिक खूप होतायत. म्हणजे महिन्याला 8 टॉपिक झाले लक्षात घ्या. महिन्याला किती टॉपिक झाले? 8 टॉपिक. पण सॉलिड स्टेटला काय मला 1 आठवडा लागणार नाहीये लक्षात घ्या. मग त्याचबरोबर तिथं फिजिक्स किंवा मॅथ्सचा टॉपिक पण स्टार्ट होणार ना. आणि आपल्याला लेक्चर्स जे प्रोव्हाईड करायचे आहेत, इनिशियली लेक्चर प्रोव्हाईड करताना आपण सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लेक्चर प्रोव्हाईड करणार आहे. सॅटर्डे, संडे हा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे लक्षात घ्या. संडेला तुम्ही काय करा टेस्टची शुक्रवारपासून टेस्टची तयारी करा. चांगली टेस्टची तयारी तुम्ही करणार लक्षात घ्या. बरं आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला ही एक गोष्ट करायला पाहिजे होती. कोणती माहिती आहे का? की माझा नंबर. मी तुम्हाला सांगतो की आज आणि उद्या पूर्ण वेळ मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही फोन करा. ओके. दिवसभर फोन करू शकताय. अगदी संध्याकाळी 10-11 पर्यंत सुद्धा फोन करू शकताय. मी प्रत्येक कॉलला रिप्लाय द्यायचा प्रयत्न नक्की करणार आहे. ॲक्चुअली काय होतं काही वेळेस एखादे पालक येऊन बसलेले असतात. मग कॉल येतोय पण उचलता येत नाही. मग त्यावेळेस पण रिटर्न कॉल मी करेन नक्की. तुमचे काही डाउट असतील तर विचारा. नंतरच ॲडमिशन कन्फर्म करा बरं का बाळांनो लक्षात घ्या. रिझल्टची मला गॅरंटी आहे. प्लॅन माझा फिक्स आहे. प्लॅन माझा फिक्स कुठला आहे सांगू का? की तुम्ही आता ॲट एनी कॉस्ट दिवाळीपर्यंत पोर्शन एंड करायचा आहे. आता मी थोडीशी त्रासदायक गोष्ट तुमच्याशी बोलणार आहे. थोडीशी त्रासदायक. कुठली सांगतो? की या वर्षी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. मी माझ्या ऑफलाईन बॅचला 17 मे पासून किंवा 15 मे पासून सुट्टी देणार आहे. पण त्यांना मी सांगितलंय, की 15 मेला जरी सुट्टी असली, की 16 मेला शेड्यूलचे व्हिडिओ तुम्हाला मिळणारच. मिळणारच. टेस्ट होणारच.
म्हणजे मी 2 ते 3 आठवड्याची सुट्टी देणार आहे मुलांना. मी अनुभव घेतलाय गेल्या काही वर्षातला म्हणूया. सुट्टी दिली ना निवांत, निवांत एन्जॉय करतात. त्यांना वाटतं, की आपण आत्तापर्यंत खूप मोठं काम केलंय, तर घरी जाऊन निवांत राहायचं. नाही. मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. मी इतकं स्ट्रिक्टली त्यांना सांगितलंय, की सुट्टीत जेवढे व्हिडिओज मिळणार आहेत, जेवढे व्हिडिओज तुम्हाला सुट्टीत मिळणार आहेत ना, ते तुम्हाला करायचेच आहेत परफेक्ट. मी तुम्हाला सांगतो, की मगाशी मी सोमवारचं बोललो की नाही तुम्हाला, मी आता तुम्हाला क्लिअरली सांगतो, की सोमवारी ना ॲक्चुअली संघर्ष बॅचमध्ये ऑस्सिलेशन सुद्धा स्टार्ट होणार आहे. संघर्ष बॅच म्हणजे मग आता होतंय काय बघा, की मग गोंधळ होतोय सर आमचा समजेना झालंय. 1-2 दिवसात सगळं तुम्हाला क्लिअर होईल लक्षात घ्या. तुम्हाला ॲपवरतीच नोटीसमध्ये वीकली शेड्यूल जर दिलं, तर ते आमच्याकडून 100% फॉलो होणार आहे. 100% म्हणूया आपण यावर्षी ते फॉलो केलं जाणार आहे. स्ट्रिक्टली म्हणूया आपण. तुम्हाला सगळं अगोदर माहिती असणार आहे. तर ऑसिलेशन मी तुम्हाला सांगतो संघर्ष बॅच डिटेल व्हिडिओ असणार आहे. मग थोडा लेंदी असणार आहे. थोडा लेंदी असणार आहे. अरे पण त्यात डेरिव्हेशन, डेफिनेशन हे सगळे पार्ट कव्हर होणार आहेत. फिजिक्स न्यूमेरिकलमध्ये नेक्स्ट टार्गेट असणार आहे. मग ऑर्गॅनिक नंतर ऑसिलेशनचाच मी व्हिडिओ घेणार आहे मग. मग परफेक्ट होऊन जाईल. टफ वाटतं मुलांना. पण रोटेशनलचे 3 प्रश्न येतात सीईटीत. ऑसिलेशनचे पण 2 ते 3. 5 प्रश्न येणार. 10% इथंच पहिल्या आठवड्यात कव्हर होतंय आपलं. सिरियसली खूप सीरियस व्हा. खूप सीरियस व्हायचंय. आपल्याला टार्गेटच आपलं अचीव्ह करायचंय. मग माझा फोन नंबर मी तुम्हाला दिलाय. परत या स्लाइडवर पण तो नंबर लिहितोय मी लक्षात घ्या. 8087 31 80 64. मग या नंबरवर कॉल नक्की करा. बरं हे कोर्सेस कुठे आहेत हे पण मुलं विचारतात मुलं. प्ले स्टोअरवरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा आणि पुढच्या 1-2 दिवसात ह्याच्याशी रिलेटेड खूप व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ओके. मग आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. ऑल द बेस्ट.